नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, शरद पवारांच्या 8 खासदारांनी घेतलेली पीएम मोदींची भेट, अर्ध्या तासाच्या बैठकीत कोणती मागणी झाली आहे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे। या भेटीची इनसाइट स्टोरी समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आहे। पंतप्रधान मोदी यांनी खासदारांसोबत 50 ते 25 मिनिटं चर्चा केली आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीत खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील भेडसावणाऱ्या विविध गंभीर समस्यावर पंतप्रधानांचे लक्ष वेधले गेले। तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांना देशाच्या सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। या बैठकीदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदारांनी राज्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली आहे। शेतकऱ्यांना तातडीने मदत पुरवणे, शेतमालाला योग्य व हमी भाव मिळवून देणे आणि मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांना गती देणे या विषयावर पंतप्रधानांशी सकारात्मक चर्चा झाली आहे। त्याशिवाय मतदारसंघातील विकास कामाच्या निधीबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी राष्ट्रवादी खासदारांनी महाराष्ट्रातील 4 महान व्यक्तिमत्वांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लावून धरली आहे। यामध्ये समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रेरणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाचा समावेश आहे। या महापुरुषांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान अफाट असून त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, असंही निवेदन खासदारांनी सुपूर्द केलंय। पंतप्रधानांनी सर्व खासदारांच्या मागण्या आणि मतदारसंघातील प्रश्न अत्यंत गंभीरतेने ऐकून घेतले असून सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।